सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आता आपल्याबरोबर. बापू, काय सांगताल? आज उद्धव ठाकरेंचा मोर्चा काढलाय, हंबरडा मोर्चा काढलाय शेतकऱ्यांकरता, कसं बघता याच्याकडे? उद्धव ठाकरे ज्यावेळी 19 साली मुख्यमंत्री झाले होते त्यावेळी 20 साली अतिवृष्टी झालेली होती. अक्कलकोटला त्यांनी पाहणी दौऱ्यासाठी आले होते, आपल्याला आठवत असेल तुम्हाला. सांगोला तालुक्यातील सर्व गावांना अतिवृष्टी झाली होती, पंचनामे झाले होते, परंतु 1 रुपयाही मदत मिळाली नाही. उलट पक्षी शिवसेना नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी अतिवृष्टी झाली, त्याची मदत हेक्टरी 3 प्रमाणे मिळाली. केंद्र शासनाच्या दुप्पट निधी शिंदे साहेबांनी दिला. जळीत झालं गेल्या 1.5 वर्षापूर्वी, जळीताचे पैसे आला, अजूनही जळीता या पैशाचं वाटप काय राहिलेलं आहे, चालू आहे. आणि आज सत्ता त्यांच्या उद्धव ठाकरेंकडनं आहे, होती त्यावेळी केलं नाही आणि आज हंबरडा फोडतायत. माझं स्पष्ट मत आहे की हा हंबरडा म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी हंबरडा आहे. ह्यात कोणत्याही शेतकऱ्याविषयी त्यांच्या अंतकरणात करुणा नाही. फोटोवरनं देखील मध्ये राजकारण झालं होतं. मदत करताना एकनाथ शिंदे साहेबांनी फोटो लावले होते, मात्र ह्यांची कुठलीच अजूनही मदत गेलेली नाही. मग तर फोटोवरून मात्र राजकारण केलं जातं. हे एखादी कुरळी काढणं, जसं ग्रामीण भागात म्हटलं जातं तसं कुरळी काढण्याचा प्रकार आहे. एखादा कार्यकर्ता ज्यावेळी पक्षाच्या वतीनं मदत करण्यासाठी पुढं येतो त्यावेळी त्याला ही मदत आपण केली किंवा भावनेनं, सद्भावनेनं आपल्या नेत्या त्यावर फोटो असावा ही भावना आहे. महत्त्वाचं मदत ही आहे. जेवढ्या मी आता आजपर्यंत पाहत आलो, पवारसाहेबांच्या काळात मत्ती झाल्या होत्या भूकंपात, त्यावेळी काँग्रेस पक्षाने फोटो लावलेच होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.